हाय फ्रेंड्स, तुमचं स्वागत आहे आमच्या चॅनलमध्ये DK भटकंती। सो आज आम्ही चाललेलो आहोत प्राचीन शिव मंदिर अंबरनाथला। आता आम्ही कांजूमार्गवरून ट्रेन पकडणार आहे अंबरनाथला जायला। स्टेशनच्या ईस्ट साइडवर आल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे आणि त्याच्या समोरच रिक्षा स्टँड आहे। श्री मल्लमगड डोंगराच्या पायथ्याशी उगम पावणारी वाल्गुनी नदीच्या तीरावर हे मंदिर बसलं आहे। मंदिरामध्ये प्रवेश केल्यानंतर तेथे फोटो आणि व्हिडिओ काढण्यासाठी सक्त मनाई आहे। मंदिराला लागून एक छोटेसे शिवलिंग आहे। शहराला अंबरनाथ, कदाचित हे नाव अमरनाथ म्हणजे शिवशंकर यावरून पडला असावं। एक मान्यता अशी आहे की हे मंदिर पांडवांनी वनवास सुरू असताना एका दिवसात बांधलं होतं आणि 1007 मध्ये शिल्हार राजा चित्तराजांनी हे बांधले असावे। त्यांच्या मुलांनी मुमुनी यांनी त्याची पुनर्बांधणी केली। अंबरनाथचं हे मंदिर भारतातील पहिलं भूमिगत मंदिर आहे। हे मंदिर बांधताना भूमितीसह वास्तुशास्त्राचाही विचार केला गेला आहे। या मंदिराला दक्षिण, पश्चिम आणि उत्तर असे 3 द्वार आहेत। हे मंदिर आध्यात्मिक शक्तीचा ऊर्जा स्रोत आहे। युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साइटवर हे एक मंदिर आहे। जर तुम्ही मंदिराच्या वर बघितलं तर तिकडे एक ध्वज आहे। तिकडे मोकळी जागा आहे। जसं तुम्ही गाभाऱ्याच्या आत जाल तिथे शिवलिंगाच्या वर कुठलंही छत दिसणार नाही, कलशही दिसणार नाही। नंदीच्या पण 2 मूर्त्या दिसतील। महाशिवरात्री आणि श्रावण सोमवार या मंदिरात खूप गर्दी असते। महाशिवरात्रीला इथे जत्रा सुद्धा असते। मंदिराच्या बाजूला जी नदी वाहते ती आता पूर्णपैकी सुकलेली आहे। नदीच्या मधोमध एक छोटासा शिवलिंग आहे। या शिवलिंगाचं नाव जागेश्वर असं आहे। इथे रोज पूजाही केली जाते आणि रोज रात्री 10:30 वाजता आरती सुद्धा केली जाते।
आजचा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. क्लिक ऑन द बेल आयकॉन फॉर मोर अपडेट्स.